बापाचं प्रेम सांगतो थोडस महाराज लोकांना आई फार रंगावता देव मला बाप जास्त आवडतो का अरे शाळेत जर पोरांना निबंध लिहून आणा सांगितलं ना लहान्या सरांनी पोरा उद्या करून एखादा निबंध लिहून आणा सगळ्या पोरांना लिहिलं डावरे पाटील माझी आई माझी आई माझी आई सर तपास होतो ते वया सर म्हणले पोरा हो सगळ्यांना माझी आई लिहिली एखाद्यानं तरी बाप लिहायचा ना ती पोरं म्हणजे सर बापले मारितो त्या आईनं सांगितलं बाळ्या अभ्यास करणे तर बाप मारीन एवढं काम करणे तर बाप मारीन मग त्या बारीक पोराला वाटतं बाप मार काय नाही जवळ आला त्याला काय माहिती वरून नारळ कठीण आहे पण आतलं पाणी लय गोड आहे त्याला फणसासारखा टोचतो हितासाठी रे ते फणस फोडल्यावर घर लय गोड आहे तसा बाप आतून लय गोड आहे पण कळाला ना हे दुर्दैव आहे लोक आईला म्हणले लंगड्याचा पाय आंधळ्याची काठी गोठ्यातली गाय दुधावरची साय अंगणात ती तुळस घराचं मांगल्य सर्वच कळस आमची आई कळस आहे असू द्या ना आहेच पण आई घराचा कळश आपला बाप घराचा पाया आहे पाया दिसत नाही पण पाया भक्कम माटल्याशिवाय कळश शाबूत राहत नाही हे ध्यानात असलं पाहिजे किती प्रेम आहे त्या बापाचं माहितीये फक्त आई बोलून मोकळी होती महाराज लहान संकटाला आई चालते लहान संकटाला रस्त्याने चालणार ठेस लागली तर काय म्हणतो आपण त्या रस्त्यात वाघ भेटले आता का बाप आठवतो याचा अर्थ असा आहे मोठ्या संकटाला बापच लागतो बाप घराचं चप्पर आहे वरून स्लॅब चांगला असला का घरगळत नाही ऊन लागत नाही वारायला लागत नाही स्लॅब उडून गेल्यावर घरगाळात आणि बाप मरून गेल्यावर पोरग एकटच घरात राहणार ज्याचा गेला त्याला विचारा हात असल्यावर किंमत नाही हाताची ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत आणि ज्याला दुनियेत बाप राहिला नाही त्याला विचारा बापाची किंमत महाराज बाप हातून पडलेला असू द्या किती कर्ज होऊ द्या आपल्यावर पण बापाचा आधार आहे कोणाशी तुमचं भांडण होऊ द्या तुम्हाला अनुभव असेल पण जोर घरात म्हातारा बाप आहे ना लय मोठा आधार आहे महिला मंडळ पोरापेक्षा पुरीवर लय प्रेम बरं रोजची शिदोरी कोण करते रोजची शिदोरी डबा कोण बनवते आई रोजची शिदोरी करणारी आई आहे पण मंडळी आपल्या आयुष्याच्या शिदोरीची सोय करणार आपला बाप आहे बरं आईला जेवायची काळजी ना आपल्या बापाला नोकरीची काळजी आहे तुमच्या ध्यानात नसेल महाराज पोराच्या डोक्यावरची केस वाटतो 200 रुपये देतो पोराव कोण देतो कटिंग करून ये बाळ्या दुकानात गेला आणि कटिंग करून आला आणि बाप वाट्यावर बसून दाढी करत होता पोरग म्हणलं बाबा मला 200 रुपये देऊन दुकानात लावलं तू घरी दाढी करतो बाप म्हणला बाळ्या अरे दुकानात जाऊन दाढी केली तर 50 रुपये खर्च होतात आणि घरी 2 रुपयाचा प्लेट आणून दाढी केली तर 48 रुपये पोरं तुझ्या प्रपंचाला काम येतात एवढी काटकसर करून पोराचा प्रपंच करतो बाप फक्त आई का ना सांगते हळू बाळ्या मी म्हणून झाला प्रपंच अशी म्हणते ना आई तुम्ही ऐका ह्या गोष्टी हसण्यावर नाही महाराज बाप आहे म्हणून पोराचा प्रपंच आहे महिला मंडळ तुमची जर दिवाळी आली लग्न कार्य आलं जत्रा आली सप्ताह आला सगळ्यांना कपड्याचं गाठोडं आणतो कोण आणतो बाप आणि बापाने मळक्या कपड्यात राहू द्या ते पोरग म्हणलं बाबा आम्हाला सगळ्याला नवी कपडे आणले तुला बाप म्हणला माया बापाचे कपडेच नव्हते नसतील का कपडे दुकान भरलं होतं पण त्याच्या खिशात पैसे नाही कधी सांगितलं नाही अख्या घराला खुश होतो आणि आतून ओर पडत होतो बाप स्मशाल आहे जगाला प्रकाश देता देता आतून पुखरून जातो फक्त माहिती नाही बाळ आईनं जर उचलून घेतलं ना फरक सांगतो आई बापाचा आणि बघा तुम्हाला माहिती आहे ज्याला आईन बाप घरी आहे ना आता प्रत्यक्षच उदाहरण बघा घरी जा ज्याला आईन बाप आहेत त्यांनी आईचं कपाट खोला आणि बापाचं कपाट खोला आईच्या साड्या मोजा आणि बापाची धोत्र मोजा कोणाची जॅसे कबुली देतात ते तरी बरे आईला महिन्याला साडी सणवाराला साडी आमच्या बापाने नाही घेतली धोत्राला गाठी मारून परपंच केला बाप मोठा का आई आईने उचललं तर पाठी होगी ती कडे होगी ती बरोबर आहे का आमच्या बापाने उचललं कुठे घेतो आईला वाटतं मला जे दिसले ते पोराला दिसावं पण आमच्या बापाला वाटतं मी कधीच पाहिले नाही माझ्या पोरानं पाहावं काय विषय महाराज पुत्राच्या विषयी पिता संतोषत जाय आपण मोठं झालेलो कोणाला सण होत नाही फक्त आपल्या बापाशिवाय आपली वाट लावणारी लय जगात पण पोराला सरळ वाट दाखवतो तो फक्त बापच महाराज लय अवघड राहत तुम्हाला आता मुलीसाठी सांगतो 2 वाक्य भागीरथी यायचं वेळ जाईल महाराज असं लय बोलता येईल मी रोजच ते सांगतो तुम्हाला खरं सांगू महिला मंडळ पोरापेक्षा पोरीवर लय प्रेम केलं त्यांनी केव्हा माहितीये का गरीब जर बाप असला ना गरीब 2-4 पोरं असले त्याला जत्रेला सगळ्याला कपडे नाही आणता आली पण त्यांनी पोरीला कधी जुन्या कपड्यात नाही ठेवली तुमचा भाऊ म्हणला दादा माझ्या अंगावरचा शर्ट फाटून गेलाय मला नाही आणली तिला नवी घेऊन आला बाप म्हणला बाळ्या तुला कळत का अरे ती लय दिसायची ना आपल्या घरात चिमणी सारखी उडणार वाढणार आणि एक दिवशी बुरकन उडून जाणार इथून सुरुवात आहे त्याची तुमच्या भावाकडून एखादा गुन्हा झाला तर बाप मारितो पण माझ्या माता भगिनीने तुमच्याकडून केवढा गुन्हा होता तुमच्या बापाने हात नाही उचलला सगळं पोटात घालतो तो म्हणतो माझ्या काळजाचा तुकडा आहे तुम्ही लग्नाच्या वयात येताना तो बाप दचकून जागा होतो जो इथं बसलेले सगळे बाप आहे ज्याची मुलगी लग्नाच्या वयात आली त्याला विचारा फक्त महाराज का उर होतं मनात झोप नाही लागत त्याला म्हणलं बाबा का मला काळजाचा तुकडा आहे लय चांगली वाढवली उद्या काय होणार
अरे तिला माग नाही यावं ते मोठ्याचं यावं त्या बापाचं काळीच आबाळाला लागत लय मोठं होतं मला कल्याण झालं पुरीचं पण संध्याकाळी जेवाय वाटला एका तोंडात टाकला त्याच्या मनात विचाराला मला पुरीचं कल्याण झाले पण आपली करून द्यायची ऐपत नाही सगळ्याचं स्वांग आणता येतं पैशाचं येतं काय अरे गरिबी लय वाईट आई 4 पुरी आटल्या डिलेव्हरीला एखादी येऊ द्या या बापाची चूल पेट अवघड जातं तू गॅस मापात भरी तू लय बारीक बारीक गोष्टी शिकाय महाराज त्या बापाने विचार केला मला ऐपत नाही पण मला काळजाचा तुकडा आहे कल्याण तर झाले पण घास गिळत नव्हता अर्ध्या ताटावून उठला गोदडीत गेला घरातले म्हणले बाबा काय झालं तुम्हाला पोट दुखतोय खोटं बोलत आहे तुमचा बाप तुमच्यासाठी गोदडीत गेला तोंडावर गोदडी किती उशी बिजेपर्यंत रातभर रडला आणि त्या बापानं रातचा विचार केला माझ्या काळजाचा तुकडा द्यायचा मी शेतीचा तुकडा विकीन माझ्या पुरीसाठी मी गोठ्यातली गाय म्हशी विकीन आणि दुर्दैवाने गाय म्हशीला गिरायक नाही लागू द्या 2 दिवस होलं की नेऊ द्या पायाला भिंगरी बांधतो सगळ्या नातेवाईकाकडे जाऊन येतो आणि जर कोणाकडे सोय नाही झाली तर सावकाराच्या दारात उभा राहतो सावकार 2 दिवस होलं आलं बघा ना आडून पाहिलं 12% लावले तुमच्या बापाने नाही विचार केला व्याजाचा पैसा आहे पण कर्जही सरला कार्यालयाला लग्न ऐपत नाही तरी 5 पकवानाचं जेवण सगळ्या पाहुण्याला निमंत्रण आमच्या महाराज लोकांच्या आशीर्वाद लग्न मंडप भरू द्या कर्ज विसरून गेलाय बाप तुमच्याकडे पाहून दारात उभा आहे विषय आणि इन त्याच्या पायाला वाकायचा म्हणलं बाबा आयुष्यात कधी कोणा पुढे वाकला नाही आज वाकवतो बाप म्हणला महाराज आज सगळ्याचा आशीर्वाद घ्यायचा माझ्या पुरीला द्यायचा आहे काय प्रेम होत आहे तुमच्या मंगलाष्टका चालू झाल्या तेव्हा तो दिसत नव्हता कोपऱ्यात जाऊन रडत होता तुम्हाला माहितीये तुम्ही सासरी चालल्यावर दिसला नाही एकदाच पोरगी म्हणली बाबा अरे वासून वरडल्यावर गाय पळते तसा बाप पळत येतो आणि त्या प्रत्येक पुरीच्या गळ्यात पडून रडलाय तुमचा बाप तुम्ही सासरी गेल्यावर जेवला नव्हता बघा माझी हात जोडून तुम्हाला विनंती भागीरथीचा बाप गेला तर ती रडत होती तुम्हाला पण बाप गेल्यावर कळल म्हणून जर बाप कधी ऍडमिट केला आजारी पडला ना ऍडमिट केला आणि बाबाने फोन केला ताई आपला बाप ऍडमिट केलाय कारण त्याच ताईने म्हणायचं नाही मला लय काम आहे तू आजचं काम उद्या होईल बाप करत नाही 8 दिवस झालं बाप जेवत नव्हता सारखा म्हणायचं माझी दिदी येऊ द्या माझी पोरगी येणार आहे वाटे गटवळे बघा तुम्ही फक्त दवाखान्याच्या दारात जाऊन बघा तुम्हाला अनुभव असेल 8 दिवस जेवला नव्हता उठला नव्हता पुरीला पाहिलं उठून बसलाय तुमचं प्रेम आहे मिरची भाकरीचा एक घास खाला तो 2 महिने जगतो आणि ही संधी तुम्हाला नाही मिळाली बाप गेल्यावर महाराज जाऊन बघा भागीरथीचा गेला आणि मोठ्यानं रडायला लागली आणि आपली पोरगी रडते हा दावा तुकाराम महाराजांनी ऐकला आणि पहिले तुकोबराय वैकुंठाहून भागीरथीला भेटाय आली इथं होता आपला मुद्दा आले ना महाराज भागीरथीला असा आनंद झाला आपला बाप गेलेला आल्यावर काय आनंद झाला ती म्हणली बाबा आला आणि बाबाला आवडतं शेवया काय आवडतं आपल्या बाबाला काय आवडतं ते पुरीलाच माहिती डावरीपाटी ती म्हणली आमच्या बाबाला लय शेवया आवडत पहिला शेवयाचा भात घातला महाराज जशा शेवया वाढल्या आणि भागीरथीचा चेहरा पडला महाराज म्हणले बागी काय झालं ग बाई म्हणली बाबा शेवया येळ्यात शेवया टाकाय माझ्या घरात दूध नाही ते म्हणले कशाला काळजी करते तो घरा महाराज ताटावून उठले पुढे वेलेश्वराचं मंदिर आहे बघा कधी गेला तुम्ही येलवाडीला तर भगवान शंकराचं मंदिर आहे वेलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे गाडीले दूध नंदीचे गाडीले दूध नंदीचे गाडीले दूध नंदीचे तारीले दूध नंदीचे तारीले दूध नंदीचे गाडीले साक्ष देतोय अजूनही तो नंदी निर्जीव दगडाच्या नंदीचं महाराजांनी दूध काढलं म्हणजे तुकाराम महाराज पहिल्यांदा आले असे 4 पुरावे 4 पुराव्यात 4 कीर्तन होती पण ज्यांच्यासाठी आले ते निळोबा हा मुद्दा आहे महाराज जशी भागीरथी रडत होते ना तसे निळोबरायांना कळालं माझे गुरुजी गेले मला अनुग्रह नाही दिला बिचाऱ्यांना अनुष्ठान मांडलं निळोबरायांना 1-2 दिवस नाही 42 दिवस किती 42 दिवस निळोबरायांना अन्न आणि पाण्याचा त्याग केला आणि गुरुजींचा धावा करत होते त्यांची परीक्षा पाहिली जगाचा बाप भेटायला आला पांडुरंग परमात्म्यानं म्हणावं निळोबा ओ निळा मी आलो बघ देवानं म्हणावं आणि निळोबरानं डोळे उघडून पाहिलं होतं जगाचा बाप आहे पण निळोबरानं देवाला उत्तर दिलं होतं देव आला होता
निळोबराय म्हणले देवा येथे तुझं लागी बोलाविले कोणी प्रार्थील्या वाचून आला मी काय तुझी प्रार्थना केली नाही त्या प्रल्हादाला संकट पडलो होतो त्याने केला दावा मला संकट नाही पुढच्या प्रमाणात फार गोड म्हणले निळोबानो निळा म्हणे आम्ही नवळ खोची देवा महाराज देवाला ओळखत नाही उत्तर देणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का स्वतः देव भेटायला आला निळोबराय म्हणले देवा मी तुला ओळखत नाही तू कयाचा दावा करीत असो आम्ही गुरुजींचा दावा करतोय शेवटी देवाला जावं लागलं आणि तुकाराम महाराजांना यावं लागलं महाराज जगद्गुरु तुकोबराय आल्यावर काय निळोबराचा आनंद असत जेव्हा निळोबरायना अनुग्रह दिला मंडळी जाता जाता जगद्गुरु तुकोबरायना आपल्या गळ्यातला विणा काढला निळोबराच्या गळ्यात घातला नाही तर वारकरी संप्रदायाला विणा मिळाला नसता महाराजांनी जाताना टाळ आणि विणा सोबत नेलता पण टाळ पाडला ती आमची खेड तालुक्यात टाळगाव चिखली तुम्ही कधी आलात का गावाचंच नाव ठेवले टाळगाव चिखली टाळ पाडला होता विमानातून आणि विना महाराजांसोबत गेलता पण निळोबरायला भेटायला आले निळोबरायला अनुग्रह दिला आणि महाराजांनी आपल्या गळ्यातला विना काढला निळोबराच्या गळ्यात घातला म्हणून कीर्तनकार म्हणजे तुकाराम महाराज आणि विनेकरी म्हणजे निळोबराय अशी परंपरा पडली तो विना आपल्याला मिळाला बघा पहिला पुरावा झाला भागीरथीसाठी आले आता निळोबरासाठी आले आता निळोबरासाठी देव आले निळोबरासाठी तुकाराम महाराज वैकुंठावून आले आणि हा चमत्कार झाल्यावर लोक नमस्कार करायला लागले निळोबराचेच पाय धरायचे निळोबराय तुमचा उद्धार झाला काही मी उद्धार आमचा कधी होईल हे मी उद्धार पावेन काही मी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे कैये गंड येईल कर्म कैये गंड येईल कर्म करा समाधान चित्त माझे खंड येईल कर्म कैये पंढरी सगळे साधक लोक निळोबराच्या पायाला लागले महाराज तुमचा उद्धार झाला उजळले भाग्य पण आमचं महाराज म्हणले तुमचाही उद्धार होईल पण उद्धाराशी ठाव नाही भाग्य येईना आणि विमुख चरणा संताची या तुम्ही संतांच्या चरणाजवळ गेले नाही म्हणून उद्धार होत नाही हरी प्राप्तीची उपाय वा संताविना प्राप्ती नाही संतांशिवाय देव मिळत नाही बरं का मंडळी म्हणून निळोबराय म्हणले तुम्हाला संतांजवळ जावं लागेल सगळे साधक लोक म्हणले निळोबराय तुम्ही म्हणता संतांजवळ गेल्यावर उद्धार होईल पण त्यांनी आतापर्यंत कोणाचा उद्धार केला का ते म्हणले माणसाचा करतील याच्यात नवल नाही त्यांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला झालं काय मैसी पुत्र मुखी बोलणे श्रुती मैसी पुत्र मुखी बोलवणे श्रुती मैसी पुत्र मुखी बोलवणे श्रुती मैसी पुत्र मुखी बोलवणे श्रुती मैसी मुखे बोलणे श्रुती
बोलवणे शुती ए चालवणे भीती बसनिया चालवणे भीती बसनिया बसनिया नवे हातामान्य महिमा संतांचा नवे हातामान्य महिमा संतांचा चालवणे भीती बसनिया चालवणे भीती बसनिया नवे हातामान्य महिमा संतांचा नवे हातामान्य महिमा संतांचा महिमा संतांचा इतकं गोड गायल्यावर 12 वाजेपर्यंत बोलल मी हा महाराज इतकं सुंदर गाता तू महाराज म्हणे म्हैशी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती यातलं मर्म सांगतो बघा महाराज नाथबाबांना हा भंग आधी लिहिला होता रेड्यामुखी गर्भध्वजांचा हरविलास पण निळोबरायनं पुन्हा लिहिलं म्हैशी पुत्रा याचं कारण सांगू संतांकडे कधी दुरुक्तीचा दोष येत नाही मग का लिहिलं नाथबाबांचा अभंग होताच रेड्यामुखी वेद बोलविला पण लोक अशी हुशार ती म्हणली रेडे आडनावाचा माणूस असेल आणि त्या रेडे आडनावाच्या माणसाच्या मुखातून माऊलीने वेद बोलावला असेल बघा लोक आक्षेप करायला लय विचित्र आहे म्हणजे निळोबरायला सण नाही झालं निळोबरायनं उत्तरच दिलं म्हैशी पुत्रा म्हशीचा पोरगा आता तर रेडा ना आता बदलले आणि रेडा किती येडा असतो सांगू का तुम्ही सर्कस बघायला जा सर्कस तिथं वाघ सिंह हाती उंट सगळे प्राणी पण अजून रेडा सर्कस मध्ये नाही तुम्ही जर कधी विचारला ना रिंग मास्टर दादा तुम्ही सगळ्या प्राण्याला शिकवतो मग रेड्याला नाही तर म्हणून बाबा रेड्याला शिकवणारा रिंग मास्टर येडा होईल पण रेडा शिकत नाही आपल्या का म्हशी आहेत का म्हशी शेतकरी असलं म्हशी आहेत ना वा मग तर श्रीमंत लोक आहे तुम्ही मी पूर्वपट्यात श्रीमंतीची व्याख्या मांडतो ऐका मायमावल्यानं जिच्या अंगणात ती तुळस हिरवीगार आहे आवाज येतो ना माझा म्हणजे जी मायमावली रोज तुळशीला पाणी घालते हिरवी होणार ना ज्या मायमावलीच्या अंगणात ती तुळस हिरवीगार आहे ज्यांच्या गोठ्यात गाई म्हशी भरलेल्या आहे आणि ज्याच्या दारात रोज पाहुण्याच्या चपलेचा ढिगार पडलेला आहे तो माणूस जगातला एक नंबरचा श्रीमंत आहे ते शहरात तुळस ठेवायला जागा नाही गोठ्यात गाई नाही आणि दारात पाहुणी यायची तर पाठीच लावली कुत्र्यापासून सावध राहा दारात कुत्रू येत नाही अशी ही श्रीमंती मावळात पश्चिम आहे का नाही महाराज मी सांगत होतो आपल्याकडे म्हशी आहेत बघा जर म्हैस व्याली तिला जर टोनग झालं टोनगच म्हणता ना तुमच्याकडे रेड महाराज त्याला जर सोडायला गेला ना ते म्हशीचा तपास करीत नाही जे सोडी तर त्यालाच पियाते एवढे याड बरोबर आहे का आणि त्या माणसाने डुसणे दिला मग म्हणते चुकलंय नंबर त्यानं सोडावा 10 म्हशी असावा गोट्या सोडलं ना पहिली म्हैस पहिली का घातलंच तोंड का असं तिने लात मारली का मग म्हणते रॉंग नंबर आहे एवढे याड तसं गावरान गायचं वाचरू सोडा 100 गाय असू दे आईला चिटका दे एवढा फरक आहे अजून सांगू सकाळी सकाळी आम्ही जर दाव्याला चालू नावरे पाटील गाय राहती आता बघा रस्त्याने जर एखाद्या शेतकऱ्याने सोडू द्या म्हशी आणि ते टोनग चालू द्या मधून किती हरणं द्यावं सोडीत नाही रस्ता अरे ते हवेला 2 पट्टी असतात बघा पांढरे पट्टी टाकलेली सारखं 2 गाड्यांचे वेगवेगळे त्या पट्ट्यात जर ते चाललं ना त्याला वाटत माझ्यासाठी आखलाय पट्टा इतकं येड आणि त्याला बोलावणं मग सोपं आहे का म्हणून मला नव्हे सामान्य आणि बरं रेडा बोलावला तरी केव्हा याचाही थोडा फरक सांगतो केव्हा बोलावला मला रेडा बोलवायची गरज काय आपल्या सगळ्याला माहिती आहे माऊलीनं रेडा बोलवण्याचं कारण आई वडिलांना ते हांत प्रायश्चित्त घेतलं तरी समाज वागणूक देत नव्हता समाजाला ज्ञानोबा तुकोबा कळाले असते तर मी पहिल्यांदा वाक्य बोलून गेलो आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू नेहमी म्हणायचे आमची भारत देश ही शूरांची भूमी आहे आमची भारत देश ही वीराची भूमी आहे ही साधूची भूमी आहे इथं माणसं मोठी होतात पण ती मेल्यावर समाजाला काढतात हे दुर्दैव आहे सिंधुताई सपकाळ सुद्धा जाता जाता काय म्हटल्या मी लिहिलेलं पुस्तक 10वीच्या अभ्यासक्रमाला परदेशात चालू आहे पण मी महाराष्ट्राला नाही कळाले महाराष्ट्रात माणसं मोठी होताना आधी मातीत गाडावं लागत मरावं लागत आज त्यांना कळाले का ज्ञानोबा तुकोबा तुम्हाला प्रसंग सांगतो तुम्ही गंभीर झाला का माझी ओळखही नाही तर चहा प्या गेलो असेल मग काय करावं बघा वापसा चांगला असला तर पेरायला मजा आहे की नाही बाबा वापसा चांगला असला तर शेतकऱ्याला पेरायला मजा आणि लोकांची प्रसन्नता असली का वक्त्याला सांगायला मजा नाही तर उगाच कायला सांगायचं आहे का ना ज्ञान ऐकण्याची इच्छा असल्याशिवाय सांगू नये नाही तर माझ्याकडे विनोदाची लय खजाना आहे पण मी ते एवढ्या लांबून सांगायला आलोच नाही तुम्हाला आवडू या ना आवडू पण तुला मला विषयांतर नाही करायचं मला तुम्हाला गोड दृष्टांत द्यायचा रेडा केव्हा बोलवला महाराज ज्ञानोबराय असताना कळाले नाही रे आळंदीत गेले ना स्नानाला लोक मारून बाहेर काढायची
बाटवली म्हणायची, काय म्हणायची? आपल्या सगळ्याला माहिती आहे, माऊलीनं आंघोळ केली तर इंद्रायणी बाटली म्हणले, मारलं बा माऊलींना. गावात मधुकरी नाही वाढली, तुम्ही पाहिलं? अरे माऊलीनं आंघोळ केली तर इंद्रायणी बाटली, आणि आता कंपन्यांनी घाण सोडली, आता नाही बाटली. कोण खऱ्याला कोणाची तोंड नाही उचकत. असताना मधुकरी नाही वाढली, आता 5 पाकोणाचं जेवण आहे. तुम्हाला खरं सांगू, आता आंघोळीला मधानं भरलेली घागर आहे, दयानं भरलेली घागर, दळलेली साखर आता आहे, होती तेव्हा इंद्रायणीची नाही. असताना मधुकरीने आता 5 पाकोणाचं नैवेद्य. असताना एकदा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त पाहिला हाण होते महाराज. 5 वर्षाची मुक्ती होती, 7 वर्षाचा सोपाना, 9 वर्षाचे ज्ञानदाता, 11 वर्षाचे सोपान. काका आईला वाटलं माझ्या पोराला ब्रह्मगिरीला न्यावं. तुम्ही गेलात का कधी? बघा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, जन्माला येऊन एकदा ब्रह्मगिरी करा गड्या महाराज. आईला काय माहिती हेच देव आहेत. ही लहान होती, ती आईचे संस्कार चांगले होते, तिला वाटलं पोरांना न्यावं ब्रह्मगिरीला. नेलं नाही, हाताला धरलेली मुक्ताई होती. 7 वर्षाचा सोपाना मागं चालतोय ज्ञानदादा, निवृत्ती दादा, आणि चहा. तिथे गेल्यावर 8-10 तास लागतात, बरोबर आहे? जे गेले त्यांना माहिती, ब्रह्मगिरीला 8 ते 10 तास लागतात. महाराज 4 तास ही पोरं चालली, बारीक होती. आईला वाटलं पोरं दमली असती ना, लिंबाच्या झाडाखाली घेतली बसली. आणि बसल्या बसल्या माऊलीच्या पाया पाहिलं तर पाया चपला नव्हती. आई एवढ्या अशी फोड आलते माऊलींच्या पायाला. तिच्या डोळ्यात पाणी आलं, डोक्यावरचा पदर काढला, पाण्यात बुडावला. पाण्यानं फोड शेकवले पोराचे. ते आईला वाटलं 4 पोरं आहे, मी कशी उचलून घेणार, आणि या 4 पोराला आता कशी प्रदक्षिणा करावं, काय अवस्था आहे महाराज. त्या आईला दुःख झालं. माऊलींची आई उठली, रुक्मिणी माता. बाजूला रुईचं झाड होतं, त्या रुईच्या झाडाची पानं तुडली आणि ती पानं पोराच्या पायाला बांधली, आणि माऊलींच्या पायाला रुईची पानं बांधून प्रदक्षिणा केली. असताना पायाला चपला नाही, आता चांदीचा रथ. आता बसतील का त्याच्यात? मला माहिती नाही. बाबांनो, असताना 16 नाही, गेल्यावर 16 राहतो. रोज आईबाप प्रार्थना करायची त्या ब्राह्मणांकडे, पाटील आमच्या पोरांना न्याय द्या, त्यांची काय चूक, पण त्यांना न्याय द्या, त्यांना समाजात घ्या, त्यांना चांगली वागणूक द्या. कोणी देत नव्हतं. शेवटी न्याय मागायला विठ्ठल पण पैठणला गेले महाराज. पैठणला गेल्यावर त्या ब्राह्मणाने न्याय दिला होता, आपल्या सगळ्याला माहिती, देहांत प्रायचित्त. पण आपल्या जाण्यानं जर आपली पोरं सुखी असतील तर आपण गेलेलं बरं. हे पद करायला फक्त आई बापच लागत यात, पण आहे. तो न्याय घेऊन आले होते, 2 दिवस लागले होते महाराज. रुक्मिणी गेल्यापासून वाटच पाहत होती, कधी येणार मालक. रात्री 12 वाजता आलते विठ्ठल पंत. रात्री 12 वाजता ती दारात उभी आहे बघा. मालक वाटेवर आलेला पाहिला, असा आनंद झाला. मालक मिळाला का हो न्याय? आणि हसऱ्या चेहऱ्यानं विठ्ठल पंतांना सांगितलं, रुक्मिणी आपल्याला न्याय मिळालाय. काय मिळाला हो मालक? रुक्मिणी आपल्याला द्या अंत प्रायचित्त घ्यायचे. अहो, आपण जाण्यानं जर पोरं सुखीवते असेल तर तयार होतात, त्याला आईबाप म्हणतात. महाराज रातभर झोप नव्हती लागली त्या दोघा. उद्या जायचं होतं. सकाळीच रुक्मिणी म्हणते, मालक हो मालक, आज मधुकरीला गेल्यावर डाळ आणि गुळ मागा बरं. काय म्हणली आई? डाळ. महाराज विठ्ठल पण आळंदीत गेले ना, हात जोडून म्हणायचे, थोडी डाळ मिळेल का पोरासाठी? बाबा काय करतो बाप, काय करते आई आपल्याला? त्या पोरासाठी डाळ आणि गुळ मागून आणली विठ्ठल पंतानं. माता भगिनी, तुमच्या डोळ्यात पाणी, माऊलींचं चरित्र ऐकताना दगडबुद्धीचा माणूस सुद्धा रडतो. त्या आईनं डाळ जशी शिजायला टाकली ना पूर्णाला, डाळीला कड आला. कडच म्हणता का तुमच्याकडे? डाळीला असं पाण्याला उकळी आली ना, तिच्या हृदयाला अशी उकळी फुटत होती. तिला माहिती उद्या सोडून जायचं. महाराज ते उकळलेलं पुरण काढलं आणि वाटायला बसली, आणि वाटता वाटता रडायची. पण 5 वर्षाची मुक्ती. आता लहान पोरं बघा, आई वाटताना येते का नाही, तशी मुक्ती पळत यायची ना. मुक्तीला पाहिलं का पदराला डोळे पुसायचे, कोरडे करायचे. का? तिला वाटलं मी जर रडायला लागले आणि मुक्तीने विचारलं, आई का रडती? मी खरं सांगितलं तर माझी पोरं जेवायची. काय काय मातीची या चित्ती अवघी. अरे डोळ्यातलं पाणी तसं साठवलं, पुरण वाटलं माईनो. पोळी केली तिनं, आणि पोळ्या केल्यावर पोरं जेवाय बसली होती. 4 पोराला जीव घातलं. आता कधी गोड थोड मिळत नव्हतं या पोरांना. गोड मिळाल्यावर टच जेवली पोरं. आणि जीवन झाल्यावर आई म्हणते, ज्ञाना 2 घास खाणार आहे माझ्या हातून. परत आई 2-2 घास त्यांना बरी ती. त्यांना काय माहिती आई का बरी ती, फक्त तिला माहित होतं हा शेवटचा घास आहे, उद्या घास भरवाय मी माझ्या पोरांना. काय अंतकरण तुटत असेल महाराज. 4 पोरं जीव घातली ना, अंतरुणात पोरं झोपली म्हणतात. आणि झोपल्यावर यांची झोप उडाली होती. 12 वाजल्याने विठ्ठल पंत निघाले. बापे सहज निघाला उंबऱ्याच्या बाहेर. पण माता भगिनी, तुम्हाला माहिती, बापापेक्षा आईचं लय प्रेम राहतं महाराज. आईला फुकट नाही रंगवली लोकांना. उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकला बापानं, पण आईचा निघत नव्हता. तुम्ही बाजारात चालल्यानं पोरग तंगड्याला लागलं तर दिवसभर करमत का? आणि इथं कायमचं सोडून जायचं होतं महाराज. दारात जायची, तिथंच उभी राहायची. मनात यायचं, पोरं झोपलेली. सकाळी पोरं जागी झाली तर कोणाला आई बाबा म्हणतील. ती काय बाहेर निघाणार. विठ्ठल पंत रागावले, रुक्मिणी अगं आपल्याला उशीर झालाय कळतं का?
एकीक मालक आहे एकीक पोर आहे. काय केलं असेल हो त्या आईनं? शेवटी ती आई हुशार. ती म्हणली या 4 पोरातला माझा ज्ञानालय हुशार आहे. महाराज काय चरित्रात उल्लेख आला बाबा का निवृत्तीनाथ दादा ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करता करता चुकले होते. ते गैनीनाथाच्या गुहेत गेले. असाही प्रसंग आहे. काही ठिकाणी 4 पोरं झोपल्याचं दाखवले. काही ठिकाणी म्हणजे चिठ्ठी लिहिली उशाला ठेवली. असंही चरित्र आहे. आणि काही चरित्रात मी सांगतो तसं ऐका. म्हणले निवृत्ती दादा गैनीगिरी तिकडे चुकले होते ब्रह्मगिरीवर. पण 3 पोरं घरी होती. आमची मुक्ताबाई सोपान आणि ज्ञानदादा. ती म्हणली या 3 पोरात माझा ज्ञानालय हुशार आहे. त्या आईला असं वाटलं मालक बोलित ना मग एकदा ज्ञानाला जाग करावं. ज्ञानाला कारण ही पाठव सकाळी उठली तर कोण आई बाबा म्हणते ज्ञाना कोण काय सांगन. ज्ञानाला सांगावं का आम्ही निघालो आणि तू मुक्ताईचा स्वप्नाचा सांभाळ कर असं तिला सांगायचं होतं आई. म्हणून माग आली झोपलेल्या ज्ञानदादाच्या तोंडावरची गोदडी थोडी बाजूला केली. आणि जशी ज्ञानदादाच्या तोंडावरची गोदडी बाहेर काढली असं कमळासारखा चेहरा पाहिला. आईला रडू नाही आवरलं. आवाज द्यायच्या अगोदर गळगळा रडायला लागली. डोळ्यातलं पाणी माऊलीच्या गालावर पडलं आणि गालावर पाणी पडलं. माऊलीच उठून उभी राहिली आणि आई रडताना पाहिलं मोठ्यानं आवाज टाकला आई आणि अशी मिठी मारली. आई म्हणे ज्ञाना रडू नको मुक्ती उठन. महाराज काय तुटला असेल तिचं काळी. मग तू का रडती आई? बाळा आम्ही निघालो कुठं देहांत प्रायचित्त. माऊलीनं शब्द ऐकला आणि पुन्हा बरडा फोडला. आई आम्हाला सोडून चालली. अरे ज्ञाना खरंच रडू नको मुक्ती उठली तर मला नाही जाता यायचं. मग आई तू का चालली? तुमच्या समाधानासाठी. ज्ञाना तुला सांगते बघ ना तू नको रडू बाळा. अरे जग रडायला लागलं तर तुला अवघाचे संसार तुला जग सुखी करायचंय. तूच रडायला लागलं जगाला कोण पाहिल. अरे 5 वर्षाची मुक्ती आहे आणि 7 वर्षाचा स्वप्न आहे. त्यांना अजून कळत नाही रे. हे ज्ञाना तुला मुक्ताईची आई व्हायचंय. आईच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि माऊलीनं आईला हात जोडले. आई तुला वाटतं मी स्वप्नाची मुक्ताईची आई व्हावं. मी तुला वचन देतो मी या 2 लेकराची नाही मी या जगाची आई होणार आहे. जग ज्ञानोबरानं आई म्हणते. महाराज आज शब्द टाकला आणि आई वडील निघाले. सकाळी मुक्ती जागी होती. ज्ञानदादाला म्हणते दादा ए दादा आई कुठं आई. आणि परत आई शब्द कानावर पडल्यावर माऊलीला रडायला आवराना. बोलले नाही माऊली तोवर मुक्ती पळत सुटली. तिला वाटलं आई धुणं धुवायला गेली असं इंद्रायणीला. धुणं धुणाऱ्या बायका पाहिल्या का पाठीला अशी मिठी मारायची हो. पण कोणी नाही जवळ घेतला आई मुक्तीला माझ्या. अरे लहानपणात आई बाप मरू नये लय प्रसंग येतात असे. कोणी जवळ घेत नव्हतं. रडली मुक्ती. संध्याकाळी घरी आली उपाशी झोपली. दुसरा दिवस उगवला आणि माऊलीनं असं वाटलं जाताना आई म्हणली तुला मुक्ताईची स्वप्नाची आई व्हायचंय. आणि आई कधी पोराला उपाशी ठेवील का. आणि मुक्ती कालपासून जीवली नाही. तिला जीव घातलं पाहिजे. ज्ञानदादानं दुसऱ्या दिवशी झोळी उचलली खांद्याला लटकवली ना आळंदीत आले. पण माऊलीला पाहिलं का दार लागायची. दार लागल्यावर माऊलीला इतकं वाईट वाटायचं मी माझ्या मुक्ताईला काय खाऊ घालू. काय म्हणन मला आई. एका माय माऊलीला दया आली चिमुडवर पीठ वाढलं माऊलीला. असा आनंद झाला. म्हणले आता मी पळत घरी जाणार एक भाकरी करणार आणि याची भाकरी मी माझ्या मुक्ताईला खाऊ घालणार. केवढा आनंद होता. महाराज आनंदानं माऊली पळत होते. एवढ्यात घोड्यावर चालणारा माणूस होता विसोबा खेचर. त्यानं पाहिलं आणि आवाज दिला संन्यासाच्या कार्ट्या. आळंदी पाठवायला गेलता. घोड्यावरून खाली उतरला विसोबा. माऊलींच्या काखेतली जुडी हिसकून घेतली. चिमुडभर पीठ होतं मातीत टाकला. आणि मातीत टाकलेलं पीठ माऊली भरती. त्या विसोबानं चपलेनं तुडवलं. मिळालेलं पीठ पुन्हा मातीत गेलं. माऊली रडत घरी आले. आणि घरी आल्यावर मनात विचार आला 5 वर्षाच्या मुक्ताईला जर मी जीव घालू शकत नाही. आईचा शब्द जर मला पाळता येत नाही मला जगायचंच नाही. झोपडीला ताटीच लावली. आई दरवाजा लावून घेतला. नाही जगायचं. रडणारी मुक्ती जवळ आली आणि दरवाजाच्या फटीतून पाहिलं तर ज्ञानदादा रडत होते. 5 वर्षाच्या मुक्ताईनं मोठ्या भावाला उपदेश केला. दादा अरे तू योगी आहे. योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन योगी